असं म्हणतात ना की मातीशी जोडलेलं नातं हे कितीही काळ पुढे गेला आणि ती माती सुटली तरी ते नातं तसंच घट्ट राहतं। आज मी परदेशात बेंदूर सणासाठी जेव्हा मातीचा बैल बनवते आणि या बैलांची पूजा करते किंवा नैवेद्याला मी कापण्या बनवते, तेव्हा थोडक्यात सांगायचं तर आषाढी एकादशी आणि बेंद्राचे हे दिवस जवळ आले की मला कमालीचं नॉस्टॅल्जिक व्हायला होतं। कारण परदेशातलं हे शिस्तीचं आयुष्य जगताना आषाढी एकादशीच्या दिवशी जेव्हा सकाळी डोळे उघडतात ना, तेव्हा मन न कळतपणे जुन्या आठवणींची पानं उलगडायला लागतं। कारण ही एकादशी आणि बेंदूर हे माझ्यासाठी फक्त सण नाही तर माझ्या आयुष्यातल्या जगलेल्या सुंदर क्षणांमधले गोड आणि काळजाच्या जवळचे क्षण आहेत। कारण माझा जन्म ज्या गावच्या कुटुंबात झाला त्या माझ्या कालेगावची, गावातल्या प्रत्येकाची आणि कुंभारवाड्याची एक सुंदर नाळ या सणासोबत जोडली गेली आहे। कारण बेंद्राला कालेगावची यात्रा सुरू होते, पण ही यात्रा इतर गावच्या यात्रांपेक्षा मला नेहमीच वेगळी वाटते। याचं कारणही तसंच आहे। खरंच लहानपणी आमच्यासाठी आषाढी एकादशी म्हणजे डबल आनंद असायचा। सकाळी न चुकता टीव्ही वरती विठ्ठलाची लाईव्ह महापूजा बघायची, सगळं वातावरण विठ्ठलमय झालं असताना घरात बनवलेला उपवासाचा फराळ खायचा आणि दुपारी थेट कुंभारवाड्या जवळ असलेल्या व्यंकरनाथ मंदिरात धूम ठोकायची। कारण आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर मंदिरात नंदीदेवाची मूर्ती थापायला सुरुवात होते। सगळ्या कुंभार बांधवांचे एकत्रित हात जसे नंदीदेवाला आकार देतात तसं त्याचं रूप खुलत जातं आणि त्यानंतरचे पुढचे 5 दिवस म्हणजे आहा काय निरागस काळ होता तो। कारण तेव्हा शाळा सुटली की दप्तर घरात टाकलं की आमचा मुक्काम थेट देवळात। त्या दिवसात नंदी आमचा मित्रच बनून जायचा। बेंद्राच्या दिवशी मंदिरात 4 फुटी भव्य नंदी दिमाखात उभा राहतो ना, तेव्हापासून पुढचे 5 दिवस गावात उत्सवाचं वातावरण असतं। गावातले लोक आपल्या लाडक्या देखण्या खिल्लार बैलजोड्यांना विश्रांती देतात, त्यांना सुंदर सजवून, त्यांची शिंग रंगवून, गळ्यात घुंगुरमाळा बांधून त्यांची गावभर ढोल ताशा आणि तुतारीच्या आवाजात मिरवणूक काढतात आणि देवाच्या दर्शनाला आणतात ना, तेव्हा ही मिरवणूक पाहायला खूप भारी वाटतं। कालपासून ही गावची यात्रा सुरू झालीये। कित्येक वर्ष झाली मला बेंद्राला गावी जाता आलेलं नाही। मग मी माझं मलाच समजवते की अंतर हे फक्त महिलांचं असतं, मनाचं नसतं। म्हणूनच दरवर्षी आषाढी एकादशीला मी आईला फोनवरून आवर्जून पहिला प्रश्न विचारते, आई आज देवळात नंदी थापला का ग? आणि हक्कानं तिला सांगते की घरच्या तोरणासोबत माझ्या नावाचंही एक नारळाचं तोरण देवाच्या दारात बांध बरं का। त्यावेळी आईची नेहमीचीच माझ्याजवळ एक तक्रार असते, यात्रेला लग्न झालेल्या लेकी येतात, तूच तेवढी येत नाही। मग मी तिला समजावते, माझं शरीर जरी अमेरिकेत असलं तरी हे काही दिवस माझं मन मात्र माझ्या कालेगावात नंदीच्या चरणांशी आणि त्या गल्ली बोळात मिरवणुकीच्या मागे धावत असतं। हा नॉस्टॅल्जियाच मला जगाच्या पाठी कुठेही असले तरी माझ्या अस्तित्वाची, माझ्या मुळांची आणि माझ्या सुंदर गावच्या मातीची आठवण करून देतो। खरंच मी आजवर देवांच्या अनेक यात्रा पाहिल्या, खूप गर्दी रोषणाई पाहिली, पण माझ्या कालेगावची नंदी यात्रा मला नेहमीच जगावेगळी आणि अद्भुत वाटते। कारण जिथे शेतीप्रधान संस्कृतीमध्ये बैलांना विश्रांती देण्यासाठी बेंदूर साजरा होतो, तिथे माझ्या गावात या सणाचा चक्क एक भव्य 5 दिवसांचा उत्सवच साजरा होतो।